हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज आहे ना, मला तुम्हाला माझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचं आहे. तिने स्वतःची काळजी नाही घेतली आणि त्याचा काय परिणाम झाला ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणजे ही सत्य घटना आहे आणि ह्या घटनेला 5-6 महिने झालेले आहेत. काय झालं, माझ्याकडे ना कार्यक्रम होता. मी तिला बोलवलं की अगं म्हटलं तू ये, मला मदत पण होईल आणि सोबतच आपलं बोलणं बसणं पण होईल बुवा, असं म्हणून मी तिला आदल्या दिवशी बोलवलं. तर म्हटलं चला, मग तिला फोन लावला. म्हटलं तू परवा कार्यक्रम आहे तसं तू उद्या ये. तर ती मला चक्क नाही म्हटली. म्हटलं का गं? तर म्हणे माझ्या सासऱ्यांना डायबिटीजचा त्रास आहे, सासूबाईंना बीपीचा त्रास आहे आणि त्यांना माझ्या हातचं जेवण आवडतं. तर मी नाही येऊ शकत. आणि म्हटलं मग दुसऱ्या दिवशी आहे कार्यक्रमाच्या दिवशी. तर ती तेव्हा पण नाही बोलली. सकाळी आहोंचा डबा असतो, त्यांना ऑफिसला जायला त्यांचं सगळं काढून द्यावं लागतं. आणि मुलांची शाळेची तयारी करून द्यावी लागते, त्यांचा डबा असतो. तर हे सगळं असतं म्हणे, तर माझं काही जमणार नाही. म्हटलं ठीक आहे. मी तिचा फोन रागाने कट केला. पण मला काही माहीत नव्हतं की काय घडेल म्हणून. तर कार्यक्रम झाला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. म्हटलं चला, फोन नाही, मॅसेज नाही, काहीच नव्हतं. मग मी जवळजवळ महिना दीड महिना झाला. चला म्हटलं मीच फोन करून विचारते की काय झालं म्हणून. तर मी फोन लावला तर तिने फोन नाही उचलला. मग परत लावला. म्हटलं हिला राग आला असेल म्हणून उचलत नसेल. परत लावला तर तिच्या मिस्टरांनी उचलला. तर मी बोलली की म्हटलं पूर्वी कुठे? तर त्यांनी तिकडनं सांगितलं की ते नाही आहे. मी म्हटलं कुठे गेली आहे? तर ती ह्या जगातच नाही आहे, असं त्यांनी मला सांगितलं. खूप वाईट वाटलं आणि डायरेक्ट 5 मिनटं मी शांतच बसली. कारण म्हणजे 15-20-22 दिवस झालेले होते तिला तिथं नव्हती म्हणून ती. आणि मी पण एवढी मूर्ख की फोन वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं होतं. तिला फोन पण नाही, काहीच नाही. मग मी तिला काय झालं बुवा, काय कारण होतं की ती या जगात नाही आहे. तर तिच्या मिस्टरांनी सांगितलं की तिचं ना सारखं पोट दुखायचं म्हणे. पोट दुखायचं. मग ती जवळच डॉक्टरांकडे दाखवलं होतं तिने. तर ती अशीच गोळ्या वगैरे घेत गेली, पण तिला खरं कारण नाही कळालं. तिने जर कधी मोठ्या डॉक्टरांना दाखवलं असतं तर ती ट्रीटमेंट झाली असती चांगली आणि ती आज आपल्यात राहिली असती, माझ्यासोबत राहिली असती ती. पण तिने नाही केलं असं. ती म्हणजे त्रास सहन करत गेली आणि सगळ्यांची काळजी पण घेत गेली. मी म्हणत नाही असं की काळजी नका करू कोणाची, करा, पण त्यासोबत स्वतःची पण काळजी करा. तिने तसं नाही केलं. ती काम करत गेली, ते सगळ्यांची काळजी घेत गेली आणि स्वतःकडे दुर्लक्ष केलं तिने. असो. तर जेव्हा ती म्हणजे जास्त तिला त्रास व्हायला लागला तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सांगितलं की आता खूप उशीर झालेला आहे ह्या गोष्टीला आणि येत्या 2-4 दिवसातच तिची डेथ झाली. हे ऐकल्यावर मला जास्तच वाईट वाटलं की कायच केलं आपण. तिला फोन पण नाही केला, रागाने फोन ठेवून दिला. तर ठीक आहे, काही हरकत नाही. मग म्हटलं कसं तुमचं कसं काय होतं आहे, मुलांचं कोण करत असेल, मुलांचे सगळे फजिती होत असेल? तर ते बोलले नाही म्हणे. म्हटलं कसं? तर म्हणे मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेतो आणि येताना आमचे डबे घेऊन येतो आणि मुलांना मी आता हॉस्टेलमध्ये टाकण्याचा हे करते बा की तिकडे त्यांची काळजी वगैरे पण घेतली जाईल आणि शाळा पण जवळच आहे म्हणून. तर बापरे म्हटलं. आणि मग आईवडिलांची काळजी कोण घेतं, त्यांना वेळेवर गोळ्या औषधी कोण देतं? तर म्हणे मी एक नर्स ठेवलेली. म्हणजे त्यांचे कामं वाटले गेले होते. जेव्हा मला कळलं, जेव्हा ती होती तेव्हा ती सगळ्यांची काळजी करायची आणि आता ती नाही आहे ना, तर त्यांची कामं वाटले गेले. तर विचार करा किती किती हे असेल. म्हणून म्हणते, ज्या स्त्रिया स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही ना, त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि दुखत असेल तर डॉक्टरांना, चांगल्या डॉक्टरांना दाखवा. नाहीतर तिने जसं केलं तसं प्लीज कोणी करू नका. कारण की आपण आहे म्हणून हे जग आहे, नाहीतर काहीच नाही. कामं वाटले गेलेत ना त्यांचे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर शेअर करा त्या महिलेपर्यंत की ती स्वतःची खरंच काळजी घेत नसेल
आणि असं होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.